श्रोते हो, काटा काढान खेळा टोका या श्री अरुण हरकारे लिखित क्राईम कथेचा शेवटचा भाग मी आता सुरू करत आहे. श्रोते हो, आपण अद्याप जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर काटा काढान खेळा टोका या क्राईम कथेचा हा शेवटचा भाग. प्रीती मलाणी, छोटू मलाणीची बायको नुकताच महिला मंडळाच्या सभेला जाऊन आली होती. छोटू मलाणीच्या राजकारण प्रवेशानंतर प्रीती मलाणींनी स्वतःला समाजसेवेत झोकून दिलं होतं. तिला बघताच मलाणी म्हणाला, संपली वाटतं सभा. हो, प्रीती म्हणाली. तुम्ही कसे काय लवकर? माझ्यावर फायरिंग झालं म्हणून नगरपालिकेत जास्त वेळ थांबलो नाही. हा, काय? प्रीतीनं आश्चर्यानं विचारलं. तुमच्यावर फायरिंग? आणि तुमचे बॉडीगार्ड? ते काय करणार? ते लोक मोटरसायकलवरून आले, कारवरती फायरिंग केलं आणि पळून गेले. मोटरसायकलचा पाठलाग नाही केला? कोण करणार? आपल्या किसन नगर मधले रस्ते कसे माहिती आहेत ना. तुम्ही बुलेट प्रूफ जॅकेट घातलं होतं ना? हो, बुलेट प्रूफ जॅकेट होतं, कार पण बुलेट प्रूफ होती. आता एक लक्षात ठेवा, काय आता शक्यतो बाहेर नका जाऊ बाबा. मग कामं कशी होती? त्या लोकांना इथेच बोलवत जा, तुमचे कमिशनर वगैरेंना. अरे प्रचार कसा होणार? निवडणुका तर जवळ आल्या आहेत. कार्यकर्ते आहेत ना, त्यांना घरोघरी फिरायला सांगा. हा हा, तसंच करावं लागेल. आणखी एक आहे. काय? मी आता महिला मंडळाच्या मीटिंग मध्ये गेले होते ना, तिथे बऱ्याच बायका सांगत होत्या त्यांच्या नळाला पाणी नाही, गटारं तुंबलेली आहेत वगैरे वगैरे. हा, मी पण तोच विचार करत होतो की आपण आपल्या एरियातल्या लोकांना खुश करून टाकावं. नोकऱ्या हव्या असतील त्यांना नोकऱ्या देऊन टाकू, ज्यांना घरं हवी असतील त्यांना घरं देऊन टाकू. हा, हे शक्य नाही वाटत. काय नाही शक्य वाटत? अहो, सर्वांना घरं, नोकऱ्या, पैसे कसे देणार? हे बघ, सोपी आयडिया. आपल्या किसन नगरमध्ये मी मंजुरी दिलेली कमीत कमी 1000-1200 कामं सुरू आहेत. प्रत्येक बिल्डिंगच्या बांधकामासाठी गवंडी, सुपरवायझर, पेंटर अशा लोकांची गरज लागते. मी त्या सगळ्यांना आत्ताच सांगतो, आमची 5-5 माणसं नेमा, नाहीतर काम बंद होईल. माझा येतील. अशा प्रकारे 5-6 हजार लोकांना आपण नोकरी देऊ शकतो. मग राहिली नगरपालिका. नगरपालिकेत कामगार भरती करायची. तिथे एक 500-600 लोकांना नोकऱ्या मिळतील. आणि घरं ती कशी काय देणार? सोपं आहे. जे बिल्डर काम करताय त्यांना सांगू, माझा माणूस आहे, रेट कमी लावा, त्यांनी पैसे घ्या, इन्स्टॉलमेंट घ्या. गरीब लोकांना परवडेल ते. बिल्डर ऐकतील, त्यांचा बाप पण ऐकेल. ही एक सगळ्या बिल्डर लोकांचं मार्केट डाऊन आहे सध्या, आणि मी शब्द दिला म्हणजे पैसे मिळण्याची गॅरंटी असेल त्यांना. हो, हे आता कठीणच होत चाललंय सगळं. हो हो, एक लक्षात ठेव प्रीती, घर, नोकरी आणि धंदा या महत्वाच्या गोष्टी आहेत. ज्याला नोकरी मिळते तो नोकरी मिळवून देणाऱ्याला कधीच विसरत नाही. एका घरात समजा 5 माणसं आहेत, आपण 1000 लोकांना नोकऱ्या लावल्या की 5000 मतं पक्की होतात. घराचं आणि धंद्याचं पण तेच आहे. पोटापाण्याला लागलेली माणसं आपल्याला दुवा देतात. खरं आहे, मतदारांची मनं जिंकण्याचं रहस्य तुम्हाला सापडलेलं दिसतंय. हे सगळं मला काकांनी शिकवलं. मी जे करणार आहे तो ते करणार होता. त्या गुंडांनी पण गाव साधला. मोक्याच्या वेळी त्याचा खून झाला. पोलिसांनी त्या गुंडांना पकडलंय ना आता, तर पकडून काय फायदा? फासावर चढवायला हवं. मला आणि संतापून म्हणाला, तुम्ही आता त्या पोलिसांच्या कामात लक्ष घालू नका. सगळं लक्ष निवडणुकीवर असू द्या. उद्या तुम्ही निवडून आलात तर एखाद्या वेळेस मंत्री पण व्हाल. हो नक्कीच. पक्षाला मी पैसे दिलेले आहेत. एक मला तुमचं आवडत नाही. काय? तुमच्या त्या पार्ट्या, बाया, बाटल्या याची काय गरज आहे? तुला माहित नाही प्रीती, मी मंत्र्यांना जी सर्व्हिस देतो ना ती मुंबईत कोणीच देऊ शकत नाही. संपूर्ण वेगळी एअर कंडिशन रूम, 15-20 खोरी वगैरे वगैरे हे मुंबईत करणं शक्य नसतं. म्हणून तो ते इथे येतात. मला नाही आवडत हे, पण मला तरी कुठे आवडतंय? पण मंत्री व्हायचंय ना. लोकांना अशी सर्व्हिस दिली तर मंत्रीपद मिळू शकतंय. ठीक आहे, तुम्हाला जे करायचं ते करा, पण स्वतः या भानगडीत पडू नका. एखाद्या पोरीशी तुमची पण भानगड सुरू व्हायची आणि मी आपली वाट बघत बसायची. नाही नाही, तसं काय होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. मला फक्त एकच नशा आहे, ती पण राजकारणाची. मला या क्षेत्रात खूप वर जायचं, ती मला खात्री आहे. पण ऐका, आता तुम्ही घराबाहेर जाऊ नका. प्रचार कसा करायचा, कोणाला भेटायचं ते आपण बघू. तुम्ही लोकांना इथे बोलवून घ्या आणि बाहेर कुठे जाऊ नका. तुमचे भरपूर शत्रू आहेत. किती बॉडीगार्ड ठेवले तरी जे करायचं आहे ते करतील. बरं बरं, ठीक आहे. मी इथेच घरी ऑफिस बनवतो. चांगले गार्ड ठेवा आणि गेटवर तपासणी केल्याशिवाय कोणाला पाठवू नका असं त्यांना सांगा. हो हो, चालेल चालेल. तेवढ्यात दरवाजावरती टकटक झालं आणि पी आत आला. साहेब, PSI साहेबराव पाटील आले.
त्यांना हॉलमध्ये बसव, मी आलो. साहेबराव हॉलमध्ये बसून मलाणीच्या बॉडीगार्डचं निरीक्षण करत होता. तेवढ्यात मलाणी आला. सर्वजण उभे राहिले. राजा आला की दरबारी उभे राहतात तसे. बसा बसा, मलाणी म्हणाला. काय म्हणता साहेबराव? चौकशी करायला आलो तो साहेब. कसली चौकशी? काहीच माहित नाही असं दाखवत मलाणी म्हणाला. डीसीपी जवानचा फोन आला होता, साहेबराव म्हणाले. आपल्यावर फायरिंग झाली असं ते सांगत होते. हो मग तुमचं डिपार्टमेंट काय झोपा काढतं काय? दिवसा डोळा माझ्यावरती फायरिंग होतं, चाललंय तरी काय? काय त्या गोष्ट पुढे तुमची? तुम्ही पण त्या गुंडांचे साथीदार आहात. मलाणी दम देत होता आणि साहेबराव मान खाली घालून ऐकत होता. मलाणीची अनेक माणसं तिथे उभी होती. त्यांच्यात एकच दम देणं म्हणजे त्यांना आपण पोलीस अधिकाऱ्याला कसं दम देऊ शकतो हे दाखवणं होतं. साहेबरावाच्या ते लक्षात आलं होतं. मलाणीच्या बोलण्याचा त्याला राग आला नाही असं दाखवत साहेबराव म्हणाले. साहेब, आपण आम्हाला फोन केला असता तर आम्ही लगेच धावत आलो असतो. आपण वरतीच डायरेक्ट फोन करता. त्यांनी आम्हाला सॉलिड जोडे मारले. हा मग बरोबर झालं. तुमची तीच लायकी आहे. बरं, हे फायरिंग कुठे झालं साहेब? कुठे म्हणजे? आमच्या नगरपालिकेजवळ. किती गोळ्या झाडल्या? ते मला काय माहीत. त्यांच्याजवळ रायफल होती की काय होतं ते मला पण माहीत नाही. नशीब गाडीला बुलेटप्रूफ काच होती, नाहीतर माझी नगराध्यक्षाचा खून झाला म्हणून तुम्ही पंचनामा करायला आला असतात. अहो असं कसं म्हणता साहेब? देव आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य दो. फायरिंग झाली हे आपल्याला समजलं कसं? समजलं कसं म्हणजे? आवाज झाला ना, गाडीवरती मार्क झाला ना. ही गाडी थांबवायला सांगितली तर दोघं मोटरसायकलवरून पळून जाताना दिसले. मग काय मोटरसायकल नंबर वगैरे, चेहरेपट्टी. कमाल करता साहेबराव. तुमचं काय डोकं आहे का खोकं आहे? का काय झालं? अहो समोर फायरिंग करणारे लोक असताना तुम्ही पुढे जाऊन त्यांच्या मोटरसायकलचा नंबर बघणार आहे का? तसं नाही साहेब. मग कसं? मला म्हणायचं होतं काही आजूबाजूला लोक उभे असतात. आपण जे बघू शकत नाही ते इतर लोक बघतात. कोणाला काय बघण्याची गरज नाही. फायरिंग कोण केलं असेल ते कोणी ओळखू शकतो. म्हणजे मला सांगा आता, माझा शत्रू कोण आहे? तिल्लानी. इथे माझ्यावर गोळ्या झाडण्याचं डेअरिंग कोणाचं? तिल्लानीचं. मग तुम्हाला सगळं माहिती आहे तर आम्हाला कशाला विचारतं? अहो पण तो तर जेलमध्ये. जेलमध्ये असू द्या हो. त्याचे इतर साथीदार ते काय सगळे जेलमध्येच आहेत की काय? अहो तानाजी आणि कंपनीला आपण जेलमध्येच ठेवलं. परत तेच साहेबराव. म्हणजे अहो किशननगरमध्ये त्याचे जवळजवळ 2000 माणसं असतील. काय म्हणता? मग काही नगरसेवकांचे चमचे, गुंड वगैरे वगैरे लोक ते वेगळेच. काय म्हणता? त्याशिवाय का तो एवढ्या उड्या मारतोय? पण तो तुम्हाला घाबरतो साहेब. घाबरणारच. मी त्याचा बाप आहे. त्याच्यापेक्षा माझे जास्त कॉन्टॅक्ट आहेत. त्याच्यापेक्षा जास्ती दुप्पट माझी माणसं आहेत. शिवाय मंत्री, पोलीस खात्यातले अधिकारी माझे दोस्त आहेत. तिथे जमलेली मलाणीची माणसं हे सगळं ऐकत होती. मलाणी आपल्याला सांगतोय आणि त्यांना सुनवतोय हे साहेबरावच्या लक्षात आलं होतं. मलाणीला खुश करण्याकरता साहेबराव म्हणाले, काल त्या खिल्लारीला चांगला झोडला. का? दारूची बाटली मागा म्हणत होता. त्याची हिंमत. त्याला स्वतः करता नको होती, मग तानाजी करता. अरे म्हणून काय झालं? पोलिसांना दारू मागतो, ती पण कस्टडीत. मी पण तेच म्हणालो. दिली एक ठेवून. कानाखाली? नाही नाही, लाच. काय बोलला नाही, रडायला लागला. म्हणाला मारू नका, मी हार्ट पेशंट आहे. कसला तो हार्ट पेशंट? थापा मारतोय. मी पण मग मारलं नाही. का? अहो मेला बेला तर कसला मरतोय तो? तो 10 लाथा खाल्ल्या तरी मरणार नाही. एक करा त्यापेक्षा. काय? साहेबरावांनी विचारलं. जरा प्रायव्हेट आहे, आतमध्ये बसू. हॉलमध्ये बसलेल्या लोकांना बाई 5 मिनिट में आया असं सांगून मला आणि साहेबरावांना घेऊन आय टी चेंबरमध्ये आले. म्हणाले, साहेबराव तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो. एक काम करा. काय? तिल्लालीला जेलमध्ये खलास करा. हो, ते शक्य नाही हो. का नाही शक्य? माणूस वाटलं तर मी देतो. गोळ्या झाडेल तो आणि निघून जाईल. नाही नाही नाही, ते रिस्की आहे साहेब. का? पोलीस कस्टडीत जेलमध्ये आरोपी वरती फायरिंग झालं तर प्रॉब्लेम येईल ना, नोकऱ्या जातील आमच्या. बरं बरं, पण काहीतरी करा तुम्ही. हो, बाहेर आला की मी करतो मग आला खलास. साहेबराव विचार करत काय येते बघून मलाणी म्हणाला, त्याला कोर्टात कधी हजर करणार आहे? तेव्हा कोर्टात उडवलं तर? हो साहेब, ते तर फारच डेंजरस. कोर्टात खूप गर्दी असते, पोलीस असतात. कोणी ना कोणीतरी परत शूटरला पकडतील, तुमचं नाव सांगेल, परत प्रॉब्लेम. मग काय करू? आता ही केस सुरू आहे ना, त्याला जन्मठेप होईल. सूड आपोआप उगवला जाईल. जन्मठेप होईल का? प्रयत्न तर चालू आहेत. केस मजबूत झाली पाहिजे. हा साहेब, मजबूतच केलेली आहे केस. चालेल,
त्याला उडवला असता ना तर तुम्हाला भरपूर पैसे दिले असते साहेब, पण धोका आहे त्याच्यात. आता सर्वांना माहिती आहे की तुमची आणि खिल्लानीची दुश्मनी आहे. काही झालं ना त्याला तर तुमच्यावरती संशय येईल. सत्तारूढ पक्ष असला तरी विरोधी पक्ष संधी शोधतो. मग प्रश्न तुमच्या करिअरचा आहे. म्हणून म्हणतो विचार करा. मग काय करू म्हणता? एक काम करू द्या, त्याला जेलमध्ये जाऊ द्या. जेलमध्ये एखाद्या कैद्याशी भांडण लावून द्या. तिथे सध्या काटा काढायला सांगा. मग ते वेळ जाईल त्याला हो. मग बघा, मी आपल्याला सांगितलं साहेब, आता मी निघतो असं म्हणून साहेबराव बाहेर आले. साहेबराव पोलीस स्टेशनला आले तर समजलं की खिल्लानी आणि त्याच्या साथीदारांना कोर्टात नेलं. साहेबराव आल्याचं समजतात सिनियर साहेबांनी त्यांना बोलवलं. जे सर, चालू करत साहेबराव म्हणाले. काय म्हणाला तो? मला आणि जाम वैतागलाय का त्या खिल्लानीमुळे? म्हणतो त्या खिल्लानीला उडवा, पैसे देतो. मी नाही म्हटलं त्याला. हो हो, बरोबर आहे. ते फालतू लफडं नको आपल्याला. थोड्या वेळाने इकडे कोर्ट सुरू झालं होतं. खिल्लानीची बाजू न्यायाधीशापुढे मांडताना खिल्लानीचे वकील म्हणाले, युअर ऑनर, माझे अशील निर्दोष आहे. त्याच्याविरुद्ध कसलाही पुरावा पोलिसांना मिळालेला नाही. शिवाय ते प्रतिष्ठित नागरिक आहे. जामिनावर सोडल्यास त्यांच्याकडून समाजाचं काही नुकसान होण्याची शक्यता नाही. तेव्हा जामीन मंजूर व्हावा. सरकारी वकिलीनं काही ऑब्जेक्शन घेतलं नाही. खिल्लानी आणि त्याच्या गँगचा जामीन मंजूर झाला. साहेबराव काहीच बोलले नाही. इन्स्पेक्टर साहेब, राम राम, खिल्लानी जाताना म्हणाले. खिल्लानी साहेब, एक लक्षात ठेवा, साहेबराव म्हणाले. तुम्ही जामिनावर सुटला असला तरी आनंद मानू नका. तुम्ही आमच्या कस्टडीत होतात तोपर्यंत सुरक्षित होतात. आता बाहेर तुमच्यावर कधी हल्ला होऊ शकतो. थोडी पारतूक तुमच्याकडून झाली की पोलीस अडकवतील. इन्स्पेक्टर साहेब, खिल्लानी म्हणाला. तुम्हाला काय वाटतं? मला काय ते माहीत नाही? आता मी किसन नगर सोडणार आहे. आणि काय करणार? मी फिल्म लाईनमध्ये आता पैसे लावतो. 2-4 पिक्चर काढतो, काही पैसे व्याजाने देतो. ते बरं एकदम. अरे वा, एकदम फर्स्ट क्लास लाईन शोधून काढली खिल्लानी सेठ. तुमच्याजवळ पैसे आहेत, दादा लोक आहेत, तुम्हाला ही लाईन एकदम फर्स्ट क्लास होईल. खिल्लानी सेठ, मी पूर्वी मुंबईला असताना त्या एरियात काम केलं. फिल्म इंडस्ट्रीवाले हवेत असतात. साध्या माणसाशी तर ते बोलत पण नाहीत, पण दादा लोकांचे मात्र पाय धरतील. बरोबर आहे. ठीक आहे, मग आता आपण फिल्म इंडस्ट्रीत भेटू. एखादा चांगला रोल असला तर त्या मला पण. तुम्हाला नाही जमणार साहेबराव. हिरोचा नाही म्हणतो, साधा एखादा साईड हिरो. हा, तो तर मी बघतो. हो, चला मग साहेब, नंतर भेटूया. अच्छा, नमस्कार. असं म्हणून साहेबराव कोर्टातून निघाले ते थेट पोलीस स्टेशनला आले. शिंदे साहेब त्यांची वाटच बघत होते. काय झालं साहेबराव? साहेब, त्यांना जामीन मिळाला. काय म्हणता? मग पैसे वाटले होते त्यांनी. जामीन मिळणारच. साहेबराव, तुम्ही मलाणीला तशी कल्पना द्यायला होती. म्हणजे तो जामिनावर सुटणारे, त्यांनी सगळं मॅनेज केलेलं आहे. ते त्या मलाणीला सांगायला नको? त्यांनी पण पैसे खाली घातले असते. साहेबराव, बघा, काय सांगता येतंय का? साहेब, जाऊ द्या. उगाच या लफड्यात आपण पडूया नको. मला वाटतं साहेबराव, तुम्ही मलाणीला जाऊन भेटा. मगाचपासून त्याचे फोन येतात. का, काय झालं ते विचारतोय तो. शिंदे साहेब सांगतायत तेवढ्यात फोनची बेल परत वाजली. साहेबरावांनी रिसिव्ह उचलला आणि म्हणाले, PSI साहेबराव हिअर. साहेबराव, मी मलाणी बोलतो. कोर्टात काय झालं? त्यांना जामीन मिळाला साहेब. काय, सर्वांना जामीन? हो. तुमचा वकील काय करत होता? त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं साहेब, पण कोर्ट म्हणालं सगळे प्रतिष्ठित नागरिक आहेत, कुठे पळून जाणार नाहीत. प्रत्येकाला जामिनावरती सोडण्यात आलं. तुम्ही आणि तुमच्या त्या शिंदेने पैसे खाल्ले असतील. आता बघा साहेब, तुमचा आमच्यावरती विश्वासच नाही तर मी काय करू? विश्वास काय नाही? पोलिसांवरती कोण विश्वास ठेवणार? तुम्ही माझ्याकडून त्याच्याकडून दोघांकडून पैसे खाल्ले असणार. नाही साहेब, हो, तसं नाही काय? मग त्याला लगेच जामीन मिळतो म्हणजे कसं? साहेब, लगेच कुठे? 6 महिने झाले की. साहेब, एखादी जुनी केस शोधून काढू की? मग आधी काढायला काय झालं होतं? ते पळून गेला तर? पळून कुठे जाणार साहेब? त्याचे धंदे तर इथेच आहेत ना. अहो, तुम्हाला तसं वाटतं? कुठेही जाऊ शकतो. परदेशात गेला तर तिकडनं ऑर्डर देऊन तो इकडचे धंदे करू शकतो. बरं, मग आता काय करायचं? आजच त्याच्यावरती नवीन केस दाखल करा. म्हणजे दारूचे धंदे आहेत, मारामारीच्या केसेस आहेत, वगैरे वगैरे. हो, ठीक आहे साहेब, मी कल्पना देतो आमच्या साहेबांना. साहेबराव म्हणाले, पण त्यांना कल्पना होती की आपण कुठलीही केस शोधून काढली तरी खिल्लानी पुन्हा जामिनावर बाहेर येईल. मलाणीनं रागानं रेसीवर आपटला. साहेबरावांना रेसीवर ठेवून विचार करायला लागले. काय झालं? शिंदेने विचारलं. काय नाही, मलाणी माझी पूजा करत होता. काय म्हणतो?
खिलनारीला पुन्हा एकदा आत घालायला सांगतोय. एखादी केस शोधून काढा. हो, तेच करतोय. किशन नगर मधल्या सगळ्या पोलीस स्टेशनला भेट देतो. कुठे ना कुठे काहीतरी काही सापडेलच. मलाने इथे जाम चिडला होता आणि हनीफ टकलूला निरोप पाठवला. त्याप्रमाणे हनीफ टकलू आला. हनीफ, मी तुला खिलनारीच्या हालचालीवर नजर ठेवायला सांगितली होती. मी त्याच्यावर नजर ठेवली आहे दादा. फिल्म इंडस्ट्रीच्या चक्रा मारतोय आता तो. पिक्चर तयार करणार म्हणतो. तिथेच का नाही उडवत? मुंबईत उडवला तर कोणाला संशय पण नाही येणार. ठीक आहे दादा, मला आजच खबर मिळाली खिलनारी आणि त्याचे मित्र मुंबईच्या सेंटर हॉटेलमध्ये पार्टी देणार आहेत. कसली? कुठला तरी पिक्चरचा मुहूर्त आहे. त्या पिक्चरचे ऍक्टर डायरेक्टर सर्वच तिथे येतील. तिथेच सध्या गेम का नाही करत? म्हणजे काय दादा? अरे इथे फिरताना हे लोक सावध असतात, बॉडीगार्ड सोबत असतात. तिथे काय आहे, त्यांना संशय पण येणार नाही की किसन नगर मधला कोणी पोहोचलाय तिथे म्हणून. ठीक आहे दादा. दुसरा दिवस उजाडला. सेंटर हॉटेलमध्ये जोरदार पार्टी सुरू होती. पण खिलनारीचा पत्ता नव्हता. तो दुसऱ्या एका महत्वाच्या कामासाठी कुठेतरी गेला होता. पण हरकत नव्हती. खिलनारीची सगळी माणसं पार्टीला होती. बाबूलाल, तानाजी, थॉमस वगैरे सगळे आनंदात होते. पार्टीत रंग भरला होता. 2-4 नवीन पोरी इकडून तिकडून कमर हलवत होत्या. आपल्याला हिरांचा चान्स मिळावा म्हणून सगळ्यांचं लक्ष वेधून घेणं सुरू होतं. एक काळ्या रंगाची कार हॉटेल समोर येऊन उभी राहिली. कारमधून 4 पोरं उतरली. कोणालाही वाटावं कॉलेजची पोरं मजा मारायला आली. ते पार्टीच्या ठिकाणी पोहोचले. रहीम, बाबूलाल, थॉमस, तानाजी यांचे फोटो त्यांना दाखवण्यात आले होते. हॉलमध्ये जात चौघांनी रिव्हॉल्वर काढली आणि रहीम, बाबूलाल, तानाजी आणि थॉमसवर गोळ्यांचा वर्षाव व्हायला लागला. तानाजीनं रिव्हॉल्वर काढलं. हॉटेलचे गुडखे धावले. पण तेवढ्यात वेळ नव्हता. जास्त थांबण्यात अर्थ नव्हता. चौघा तरुणांनी रिव्हॉल्वर म्हणून गोळ्या झाडतच कारच्या दिशेने पळायला सुरुवात केली. कारच्या ड्रायव्हरने कार आधीपासूनच स्टार्ट ठेवली होती आणि चौघेही कारमध्ये बसले आणि क्षणार्धात नाहीसे झाले. पोलीस आले. चौकशी झाली. रहीम आणि बाबूलाल ठार झाले होते. थॉमसला गोळी लागली होती. तानाजी मात्र वाचला होता. तानाजीने पोलिसांना सांगितलं, साहेब, मलानी आमच्या मागे लागलाय. ही पोरं त्यानेच पाठवली होती. तानाजी पोलिसांना मलानीची माहिती देत होता. त्यावेळी मलानी हनीफ टकलूला झाडत होता. हनीफ, एका लफडं करून ठेवलंय. जी खास माणसं होती ती सोडून दिली आणि फालतू माणसांना मारलंस. खिलनारी आलाच नव्हता दादा. विचार केला जे आहेत त्यांना ढगात द्यावं पाठवून. अरे पण कोणाला पाठवलं? त्या फालतू गुंडांना. माझा खरा शत्रू खिलनारी आहे तसाच आहे. आणि दुसरा तो तानाजी. त्यानं माझ्या काकाला मारला होता तो पण जिवंत आहे. आता पोलीस माझ्या मागे लागतील. मी दुसरा प्लॅन आखतो दादा. यावेळी तो वाचणार नाही. आता एवढ्यात काही करू नको. पोलिसांना शांत होऊ दे. मुंबईचे पोलीस आहेत ते, आपल्या इकडचे नाही आहेत. हो ठीक आहे दादा. थोड्यात टेलिफोनची बेल वाजली. मलानीनं रिसिव्हर उचलला तर आवाज आला. साहेबराव पाटील बोलतोय. बोला पाटील साहेब. तुमचीच आठवण झाली होती. काय विशेष? विशेष काय नाही सहज. मला आत्ताच CP साहेबांचा फोन आला होता. कशाबद्दल? मुंबईला ते 2 मर्डर झाले ते. कोणते हो? खिलनारीच्या माणसांचे. काय म्हणता? म्हणजे तुम्हाला काय माहित नाही? मी निवडणुकीच्या गडबडीत आहे. हो, तानाजी तुमच्या विरुद्ध बोलतोय. म्हणतो मलानीने मारेकरी पाठवले होते. माझा शत्रूच येतो. माझ्या विरुद्ध नाही तर दुसऱ्याच्या विरुद्ध काय बोलत होते? ते आहेच. मी CP साहेबांना तेच म्हणालो मलानी एक प्रतिष्ठित माणूस आहे, नगराध्यक्ष आहे, MLAच्या निवडणुकीला उभा राहतोय. त्याच्या विरुद्ध असे आरोप योग्य नाही. काय म्हणाले ते? म्हणाले अरे आज काहीतरी धुमसतच असतं. अशा ठिकाणी धूर दिसतं. म्हणजे त्यांचा पण माझ्यावर संशय? हो साहेब. एक सांगू? बोला. एक काम करा साहेब, काही पाठवलं तर बरं होऊन जाईल. मलानीनं फोन खाली ठेवला आणि शिवाय द्यायला लागला. हे साले गुंड परवडले पण हे पोलीस नको. काय झालं दादा? अरे गुंडांना मर्डर करायला पैसे दिले तर पोलिसांना जास्त पैसे द्यावे लागतात. त्यांची काय चूक नाही दादा. म्हणजे? हो दादा, एका पोलीस स्टेशनला 100 जण असतात. तुम्ही समजा 1 लाख रुपये दिले तर प्रत्येकाला किती येणार? 1,000 रुपये. हो, तेही तेच आहे. दादा, पोलीस सोबत असेल ना तर आपण मोठ्या शत्रूचा काटा काढू शकतो. कसं काय? एखाद्या एन्काउंटर करणाऱ्या ऑफिसरला सांगा ना मुंबईतल्या. त्याला आपण थॉमस तानाजीचं आणि खिलनारीला उडवायला सांगू. बरोबर सांग. तो आता इथे नाही दादा. मग हे कसं आहे दादा आता की थॉमसला पोलिसांनी पकडलंय. का? त्याची कसली तरी जुनी केस आहे. काहीतरी नाटक करतील, एन्क्वायरी करतो असं दाखवतील आणि सोडून देतील. हा ते तर आहेच. म्हणून मी एक आयडिया तयार केली होती. कसली? त्याला जेलमधून कोर्टात आणतात तेव्हाच उडवायचा. ते कसं आहे शक्य? आणि का?
अरे पोलीस असतात, ड्रायव्हर असतो, इन्स्पेक्टर असतो, सर्वांचे देखत उडवायला कोणताच गँगस्टर तयार नाही होणार. पोलिसांना पटवलं तर म्हणजे फक्त त्या इन्स्पेक्टरला पटवायचं. हो कसा काय तयार होईल? ज्या रस्त्यावरून जास्त ट्रॅफिक असेल ना तिथून गाडी न्यायचीच नाही. जेलमधून जाताना जीपच्या टायरला खिळा ठोकायचा. हळूहळू हवा निघायला सुरुवात होते. ज्या ठिकाणी रहदारी नसेल त्या ठिकाणी जीप थांबवायची. मग इन्स्पेक्टर थॉमसला टायर बदलायला सांगेल. तो पोलिसांचा ऐकेल? तो काय ऐकेल ना. मग पुढे खाली उतरला ना आणि टायर बदलायला गेला की मी पुढचं काम करतो. पोलीस पाठलाग नाही करणार. तर गाडी त्यांची बिघडलेली असेल ना, पाठलाग कोण करतोय? बरं बरं. त्याला जेलमधून कोण आणेल? साहेबराव पाटील किंवा इन्स्पेक्टर शिंदे. कोण करेल हे काम? इन्स्पेक्टर शिंदेना सांगू. चालेल, ही आयडिया चांगली आहे. इन्स्पेक्टर शिंदेला ब्लॅकमेल करूया. तो बायकांचा पण थोडा शौकीन आहे, थोडी दारू पण पितो. एक काम करा साहेब, त्यासोबत एक बाई पण पाठवा, म्हणजे फोटो काढून घ्या. एकदा ब्लॅकमेल करून फोटो दाखवून आपण काम करून घेऊया. हा ही आयडिया चांगली आहे. हा निघ निघ, मी त्याच्याशी बोलतो. अनिफनं पोलीस स्टेशनला फोन लावला आणि थोड्याच वेळात हवालदारचा आवाज आला. हवालदार नाईक, किशननगर पोलीस स्टेशन मी बोलतो साहेब. मी मलानी बोलतोय, नगराध्यक्ष. नमस्कार साहेब, नमस्कार. बोला साहेब. शिंदे साहेब आहेत का तुमचे? शिंदे साहेब हो आहेत ना. देऊ फोन त्यांना. दे. इन्स्पेक्टर शिंदे बोलतो साहेब. काय शिंदे, काय चाललंय? हेच निवडणुकीचं थोडंसं काम, बंदोबस्त वगैरे. ते चिन्हानीचं काय झालं? साहेब आपल्याला माहितीच आहे, आम्ही आमच्याकडनं प्रयत्न केला पण त्यांनी विटनेस वगैरे फोडले, वकिलाला पैसे घातले. ते सगळं माहिती आहे मला. एक तुम्ही केलेल्या मदतीचं बक्षीस तुम्हाला मिळायला हवं म्हणून मी एक पार्टी आयोजित केली. येऊ शकाल का तुम्ही? हो नक्की येईन ना साहेब. कधी येऊ? संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान या. मी घरीच आहे, तुमची वाट बघतो. येतो साहेब. असं म्हणून मला नीट फोन ठेवला आणि टकलूला म्हणाला, पार्टीची तयारी कर. कुठे करू साहेब? आपल्याच गच्चीत कर. 2-3 चांगल्या बाटल्या आण. नॉनव्हेजचे 2-3 प्रकार घेऊन ये. आमच्या कमलाला पण बोलव. हा तिला सांग थोडी उशिराच ये म्हणावं. 8च्या सुमारास. शिंदेच्या पोटात 2-3 पेग गेले असतील. कमलाला सांग ती कॉलगल याची शिंदेला कल्पना यायला नको. आपल्या पक्षाची सदस्य आहे आणि प्रॉब्लेम घेऊन आले म्हणून दाखवायला सांग. चालेल साहेब, मी निघतो. इन्स्पेक्टर शिंदेनं ऐकलं तर एक काटा आपल्या मार्गातून दूर होणार होता, असं मलाणीचा प्लॅन होता. बरोबर 7 वाजता इन्स्पेक्टर शिंदे आले. साध्याच कपड्यात होते. मलाणीनं त्याचं स्वागत केलं. पार्टीची सुरुवात झाली. अनिल कोपऱ्यात उभा होता. तोच पेग वगैरे भरून देत होता. मलाणी अगदी हळूहळू पित होता, तर शिंदे साहेब स्पीडमध्ये पित होते. थोड्याच वेळात शिंदेचे 2 पेग होऊन गेले. मग तिसरा पेग भरला. मग मलाणीनं विषय काढला. शिंदे साहेब तुम्ही एवढा प्रयत्न केला, शेवटी सगळे जामिनावरती सुटले. साहेब त्यांनी फार पैसा ओतला. मला वाटतं 50-60 लाख रुपये खर्च केले असतील. शिंदे साहेबांनी मलाणीला सांगायला सुरुवात केली. पण तो तुमचा साहेबराव चॅप्टर आहे ना, मलाणी म्हणाला. का साहेब? मला तर डाऊट येतो. त्यांनी दोघांकडनंही पैसे खाल्ले असतील म्हणून. नाही मला नाही वाटत साहेब, दोघांकडनं तो पैसे नाही खाणार. पण पैसे जरी काढले असतील तरी तो तुमचाच फेवर करणार, कारण तुमचे चांगल्या ओळखी आहेत साहेब. पण शिंदे साहेब मला तुमच्यासारखे ऑफिसर आवडतात. का? शेवटी तुम्ही थोडे तरी प्रामाणिक आहात. खरं आहे साहेब, शिंदे खुश होत म्हणाले. तेवढ्याच बॉडीगार्डने येऊन सांगितलं, साहेब कमला मॅडम आले, काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणतात. हे लोक ना 10 मिनिटं स्वस्त बसू देत नाही. मलाणी म्हणाला. ठीक आहे, पाठवते ना आतमध्ये. काय असेल ते 5 मिनिटात सांगा म्हणावं. बॉडीगार्ड गेला आणि कमला मॅडम तुमकत आतमध्ये आल्या. सडपातळ बांधा आणि एकदम स्वच्छ पांढरी साडी आणि त्याच रंगाचा ब्लाऊज. शिंदे तर बघतच राहिले. या मॅडम काय म्हणता? मलाणीने विचारलं. साहेब एक प्रायव्हेट काम होतं. कमला शिंदेकडे बघत म्हणाली. हा सांग सांग. लाजू नको. शिंदे साहेब इन्स्पेक्टर आहेत, आपला खास माणूस आहे. यांच्यापासून काही लपवायची गरज नाही. त्याचं काय आहे साहेब, आम्हाला पक्षाचं कार्य करण्यासाठी सगळीकडे फिरावं लागतं. पण 2-4 दिवसापासून फार त्रास व्हायला लागले. असला त्रास? 2-4 गुंड मागे लागतात, टॉन्ट मारतात. हाच तर असे? हो साहेब, पण ते साधेसुधे रोबरीमुळे नाही आहेत. अच्छा. आणि गुंड चांगले वाटतात. त्यांच्याकडे मला वाटतं रिव्हॉल्वर पण आहे. काय घाबरू नको, मलाणीने समजावलं. शिंदे साहेब त्या गुंडाचा बंदोबस्त करतील. काय शिंदे साहेब? हो काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे साहेबरावांनी कितीतरी गुंड ढगात पाठवलेत.
आजच मी त्यांना कामाला लावतो. साहेब, मी घरी कशी जाऊ? हल्ली मी एकटीच राहते. रात्री आले तर? अजिबात घाबरू नको, मालानीने समजावलं. इन्स्पेक्टर शिंदेला बाजूला घेतला आणि म्हणाले, कशी वाटते? शिंदेने आश्चर्याने विचारलं. म्हणजे आवडली असेल तर पाठवून देतो. काय म्हणता साहेब? ती तशी वाटत नाही. ती तशी नाहीच आहे. माझ्या शब्दाबरोबर बाहेर नाही जाणार. पण खास माणूस असेल तर कंपनी देते. बघा, लॉजवरून येणं योग्य नाही साहेब. लॉज कशाला? तिच्याच घरी जा की. इन्क्वायरी झाली तर सांगा. गुंड धमक्या देत होते आणि म्हणून घर पाहायला गेलो. प्रॉब्लेम काही येणार नाही. काय म्हणता? माझी कार्यकर्ती आहे ती. नगरसेवकाच्या पदाकरता उभं राहायचंय तिला. तिला निवडून आणायचंय. बघा, आताच विचारू का तिला? म्हणून मलानीनं कमलाला फोन केली. ती जवळच्याच म्हणाली, शिंदे साहेब आपला खास माणूस आहे. तुझे प्रॉब्लेम दूर करतील. पण जरा कोऑपरेशन कर. ते तुझ्या घरी आले तर चालतील का? कमलानं मान बोलावली. बघा शिंदे साहेब, जा. मी सकाळी फोन करेन तुम्हाला. शिंदे साहेब कमलाकडे बघतच होते. ते बघून मलानीच्या लक्षात आलं. मासा गळायला लागला. त्यांनी बॉडीगार्डला सांगितलं, साहेबांना एक बाटली आणि जेवण पार्सल करून दे. तिथेच जेवतील. काय शिंदे साहेब? हो हो. शिंदे कमलाला घेऊन तिच्या घरी आले. ते हवेतच सरंगत होते. इतकी सुंदर पोरगी, इम्पोर्टेड दारू, जेवायला चिकन मटण. शिंदेला वाटलं, देव कृपा करतो तेव्हा अशीच चारू बाजूने मदत करतो. उद्या मलानी सेठ आमदार होतील, मंत्री होतील. मग आपली त्यांच्याशी ओळख असली तर आपल्याला खूप फायदा होईल. आता आयुष्यभर बघायला नको. चांगल्या पोलीस स्टेशनला आपल्या नोकऱ्या झाल्या पाहिजे. असा विचार करत शिंदे कमलाच्या घरी पोहोचले. कमलाचा ब्लॉक एकदम अप टू डेट होता. वॉश फर्निचर, 2 बेडरूम, एसी, महागडं कार्पेट. कमलानं 2 ग्लास तयार केले. थोडा उठला आणि बर्फ टाकला. घ्या साहेब, तुम्ही पण घ्या आणि मला पण कंपनी द्या. कमलानं साहेबाच्या हातात पेक दिला. शिंदे साहेबानं लगेच ग्लास रिकामा केला आणि दुसरा भरला. आणि मग तिच्या शरीराला जिथे शक्य आहे तिथे हात लावायला सुरुवात केली. कमलानं थोडे आडेवेडे घेतले तर ती शिंदे साहेबांना साथ द्यायला लागली. इन्स्पेक्टर शिंदेने रात्रभर स्वर्गसुखाचा अनुभव घेतला. सकाळी 6-6:30ला ते जायला निघाले. तेव्हा कमलाला विचारलं, परत कधी येणार? कमला म्हणाली, मलानी सेठ सांगतील तेव्हा. अच्छा, मग त्यांनाच भेटतो. असं म्हणून शिंदे घरी आले. आंघोळ वगैरे केली. पोलीस स्टेशनला आले. टपाल वगैरे बघितलं आणि राऊंड मारून येतो असा निरोप देऊन मलानीला भेटायला आले. मलानी त्यांची वाट बघत होता. त्यांना बघताच मलानीनं त्यांना पैसे द्यायला लागले. बघा, मोजून घ्या. ते जाऊ द्या साहेब. कमलानं चांगलंच सहकार्य केलं. मजा झाली. तिला वेळ असेल तर आज परत भेटू शकते का ती? नाही नाही, आता एवढ्यात नाही. पार्टीचं काम निघालंय. 2-4 दिवसांनी सांगतो. तोपर्यंत आपलं एक काम करा. कसलं काम आहे साहेब? बघा, व्हायला हवं, नाहीतर म्हणाल तर तुम्ही सांगा तर खरी. आम्ही एक प्लॅन तयार केलाय. कसला? हल्ली थॉमस तुमच्या लॉकअपमध्ये आहे. हो. त्याचं काय? त्याची उद्या तारीख आहे. तुम्ही त्याला उद्या कोर्टात पाठवणार असाल. हो, बरोबर आहे. आम्ही एक योजना आखली आहे. त्याला तुमचं सहकार्य हवं आहे. बोला ना साहेब. कोर्टात नेताना जीपच्या एका टायरमध्ये खिळा ठोकायचा. टायरमधली हवा कमी होईल आणि पंक्चर होईल. आणि ते एक साईबाबाचं देऊळ आहे, तिथे गाडी थांबवायची. तुमचा ड्रायव्हर टायर बदलायला उतरेल. मग थॉमसला सांगायचं तू खाली उतर म्हणून ड्रायव्हरला मदत कर. पुढचं काम आमच्यावर सोपवा शिंदे साहेब, आम्ही करू. बस एवढंच आहे? हो, एवढंच आहे. ठीक आहे साहेब, हे काम होईल. निघू मी? हां, निघा. उद्याची तारीख लक्षात ठेवा आणि साईबाबा मंदिर दुपारी 12 वाजता. हो, ठीक आहे साहेब, शिंदे साहेब म्हणाले आणि निघून गेले. शिंदे दादा मलानीनं हनीफला फोन केला आणि सांगितलं, उद्या दुपारी 12 वाजता साईबाबाचं मंदिर तो तयार झालंय. ठीक आहे दादा, मी तयारी करतो. दुसऱ्या दिवशी 11-11:30 झाले होते. साहेबराव शिंदे साहेबांना भेटायला आले. सर, थॉमसला हजर करायचं कोर्टात. कोणाला पाठवायचं? अरे, मीच जाणार आहे, शिंदे म्हणाले. एका वकिलाला पण भेटायचंय. जाता जाता याला पण घेऊन जातो. मला केस पेपर द्या. ठीक आहे साहेब, साहेबराव म्हणाले. आणि एक समाधानाचा सुस्कारा सोडला. साहेबरावच्या दृष्टीने बेकार काम म्हणजे कोर्टात जाणं. कोर्टात काय होईल ते काय सांगता येत नाही. शिंदे साहेब कोर्टात जातो म्हणताच त्यांनी समाधानाचा सुस्कारा सोडला आणि केसची फाईल आणून दिली. शिंदे साहेब
जीप जवळ आले आणि त्याने टायर मधली हवा चेक करायला वाटले. एक खेळा त्याने टायरच्या खालच्या बाजूला खोचला. जीप सुरू झाली की खेळा आत जाऊन हळूहळू हवा बाहेर यायला सुरुवात होणार होती. ड्रायव्हरला निरोप यायला सांगून शिंदेने केसची फाईल चेक केली. केस पेपर चेक केले. 2 शिपाई थॉमसला घेऊन जीपमध्ये बसले. जीप सुरू झाली. साईबाबा मंदिराजवळ आली. शिंदेने जीप थांबवायला सांगितले. खाली उतरले. टायर चेक केला. म्हणाले, हा टायर बदला, हवा कमी आहे, पंक्चर झाली. ड्रायव्हर खाली उतरला आणि त्याने चेक केला तर खिळा सापडला. ड्रायव्हर टायर बदलायला खाली उतरला. जीपमध्ये मागे बसलेले शिपाई थॉमसला म्हणाले, खाली उतर, ड्रायव्हरला टायर बदलायला मदत कर. थॉमस पण आतमध्ये बसून कंटाळा होता. तो खाली उतरला. दुरून एका झाडामागे उभा असलेला हनीफ हे सगळं बघत होता. थॉमस खाली उतरताच त्याने आपल्या शूटरला फोन केले. शूटरनं रिव्हॉल्वर चेक केलं. दोघांनी चेहऱ्यावर रुमाल बांधला आणि मोटरसायकल स्टार्ट केली. मोटरसायकल पोलीस स्टेशनच्या जीप जवळ आली. काही क्षण थांबली. शूटरने अगदी जवळ जाऊन थॉमसच्या हृदयाच्या दिशेने गोळ्या झाडल्या आणि मोटरसायकल निघून गेली. पोलीस खात्यात 2 प्रकारचे शिपाई आणि ऑफिसर असतात. एक असतात कायम सावध राहणारे आणि दुसरे घाबरणारे, लपण्याचे प्रयत्न करणारे. थॉमस बरोबर आलेले शिपाई हे दुसऱ्या प्रकारातले होते. गुंड गोळ्या झाडून पळून गेल्यानंतर ते भानावरती आले. शिंदेंना आपल्याजवळ रिव्हॉल्वर आहे याची आठवण झाली. शिपायांना आपल्याजवळ रायफल आहे ते आठवलं. थॉमस खाली पडला होता. रक्त वाहून चाललं होतं. काही क्षणातच तो मरण पावला. चला चला, पहिल्यांदा जीपमध्ये ठेवा, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा. पण साहेब, हवालदार म्हणा, हा तर मेलाय. अरे ते मला माहिती आहे, पण पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये नेण्या पाहिजे. वायरलेसवर मेसेज द्या. पोलिसांच्या जीपवर हल्ला. गुंडांनी आरोपी थॉमसवर गोळ्या झाडल्या आणि पळून गेले. वायरलेसवर मेसेज देत पोलिसांची जीप थॉमसचं प्रेत घेऊन हॉस्पिटलच्या दिशेने धावू लागली. पोलीस कमिशनर, डीसीपी, एसीपी, इन्स्पेक्टर शिंदे आणि साबराव पाटील शिंदे साहेबांच्या केबिनमध्ये बसले होते. कमिशनर म्हणाले, पोलीस खात्याच्या तोंडाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. कोर्टात नेताना आरोपीवर गोळीबार होतो म्हणजे काय? आणि शिंदे त्याला चांगला मेन रोडवर नेताना तुम्ही आडमार्गाने का घेऊन गेला? साहेब, शिंदे म्हणाले, मेन रोडवर जाम ट्रॅफिक होता. कोर्टात जायला उशीर होत होता, म्हणून मी मोकळ्या रस्त्यानं घ्यायला सांगितली जीप. अच्छा, आणि गुंड तुमच्याजवळ आले, मोटरसायकल थांबवली आणि गोळ्या झाडल्या आणि पळून गेले. तुमच्या रिव्हॉल्वरचं काय तुम्ही खेळायला वापर करता काय? साहेब, एवढं झटकन झालं की मला सुचलंच नाही. तोपर्यंत ते फायरिंग करणारे निघून गेले होते. ते सांगायला ठीक आहे हो, पेपरवाल्यांना काय सांगणार, HM ला काय सांगणार, CM ला काय सांगणार. पत्रात आज पेपरमध्ये आलंय की मलानीनं पोलीस खातं विकत घेतलंय आणि आता तो पोलिसांच्या मदतीने शत्रूचा काटा काढतो. बोला, काय उत्तर देणार? शिंदे मान खाली घालून बसले होते. त्याच्या डोक्यात विचार सुरू होता, या कमलाचा आणि राहिलेल्या पेशंटचा. त्याला वाटलं, साहेब अर्ध्या 1 तास डोळे मारतील आणि निघून जातील. एवढे पैसे मिळणार होते आणि कमला पोरगी मिळणार होते. कमिशनर त्यांच्यापेक्षा हुशार होते. खरं तर त्यांनाही थॉमस मेल्याचा आनंद झाला होता. DG साहेबांचे फोनवर फोन येत होते. कमिशनर साहेबांनी सोपा मार्ग शोधून काढला आणि इन्स्पेक्टर शिंदेला सस्पेंड केलं. DG साहेबांना रिपोर्ट पाठवला. शिंदेंनी योग्य रीतीने कर्तव्याचं पालन केलं नाही म्हणून सस्पेंड केलं म्हणून. एसीपी, DCP आणि कमिशनर गेले. कमिशनरचं पत्र वाचता शिंदे म्हणाले, साहेबराव, हे बघा, शेवटी मला सस्पेंड केलं. एवढी वर्ष प्रामाणिकपणे सेवा केली, त्याचं एक फळ. काळजी करू नका साहेब, काही दिवस घरी बसा, केस चालू द्या, एक एक विटनेस फोडू, तुमच्याच बाजूने निकाल लागेल असा प्रयत्न करू. आता मी काय करू? आता काय करणार? घरी बसा, आराम करा. अर्ध्या पगारात काय होतं साहेबराव? मग आता काय करायचं? मलानीला सांगा, त्याचं काम तुम्ही केलं, तो काय मदत नाही करणार? म्हणजे तुम्हाला काय वाटतं, मी काय मुद्दामून केलं? शिंदे साहेब, तुम्ही बाकीच्या लोकांना फसवा, पण खरी परिस्थिती मला माहिती आहे. अपराधी पोलिसाच्या ताब्यात असतो तेव्हा त्याला वाटतं की आपण सेफ आहोत. एकटा असताना तो सावध असतो, स्वतःच्या जीवाची काळजी घेतो, जवळ हत्यार बाळगतो. पण पोलीस कस्टडीमध्ये त्याला या गोष्टींची गरज वाटत नाही. त्याचाच तुम्ही आणि मलानींनी फायदा घेतला. साहेबराव, तुम्ही समजता तसं काय नाही. अहो, तसं नसेल तर तुम्ही कोर्टात का गेलात? कोर्टात जायचा तुम्हाला कंटाळा येतो. मला किंवा दुसऱ्या एखाद्या PSI ला नेहमी पाठवता. यावेळेला पण पाठवलं असतं. अहमदला तुम्ही घेऊन गेलात. तुम्ही जो टायर चेक केला तोच पंक्चर झाला. कोर्टात जायला जवळचा रस्ता असताना तुम्ही दूरचा रस्ता शोधून काढलात. गुंड गोळ्या झाडून गेले तरी तुम्ही रिव्हॉल्वर काढला नाही.
या सगळ्या गोष्टी काय दाखवतात? शिंदेनी मान गाठू घातली. साहेबराव, तुम्हाला सगळं माहिती आहे, म्हणूनच म्हणतो नशिबानं आहात, पोलीस खात्यात आहात म्हणून वाचलात, नाही तर जेलमध्ये जावं लागलं असतं. ठीक आहे, निघतो मी, शिंदे म्हणाले. तुम्ही तर इथेच आहात, पण उद्या या, साहेबरावने विचारलं. कशाला? नवीन ऑफिसरला चार्ज द्यायला? हो, यावंच लागेल. आणि साहेबराव, एक मेहरबानी करा. कोणती साहेब? तुम्हाला जे माहिती आहे ते इतरांना नका सांगू. नाही साहेब, मला काही वेळ लागले की काय? बरं ठीक आहे, निघतो मी, असं म्हणून शिंदेसाहेब निघाले. ते मलाणीकडे आले. मलाणी आतच होता, पण त्यांनी निरोप पाठवला. आता कृपया काही दिवस मला भेटू नका. पोलीस एन्क्वायरी सुरू आहे. मला भेटण्याचा प्रयत्न करू तर दोघे अडचणीत येऊ. निरोप ऐकून शिंदे बाहेर आले आणि रिक्षा पकडून स्टेशनवर घेतले. अधिकाऱ्याच्या खुर्चीत असताना आणि खुर्चीतून उतरल्यावर कोणता फरक येतो ते त्यांच्या लक्षात आलं होतं. विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या होत्या. मलाणी निवडणुकीला उभा राहिला. मलाणीच्या विरोधात उभं राहणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं हे सगळ्यांना समजलं होतं. साहेबराव पाटील पोलीस स्टेशनला आले होते. कोणकोणत्या गुन्ह्याची नोंद झाली बघत होते. तेवढ्यात मलाणीचा फोन आला. येस सर, साहेबराव पाटील म्हणाले. पी साहेब, साहेबराव पाटील बोलतो. साहेबराव, तुमचं काय लक्ष आहे की नाही? मलाणीने केलं. काय झालं? किल्लाने दादागिरी करतोय, माझ्या माणसाला धमका देतोय, प्रचार करू देत नाही. साहेब, आपण एक अर्ज पाठवलात तर बरं होईल. त्या लोकांना अटक करतो. चालेल. आणि मी काय म्हणतो? काय सर? त्यांना अटक केली ना की चांगले हातपाय तोडून ठेवा. ठीक आहे साहेब, बघतो मी, पण हातपाय तोडता येणार नाहीत. मग काय करता? दुसरे मार्ग आहेत, बघू. अटक कधी करताय? तुम्ही तो अर्ज तर द्या साहेब. 10 मिनिटात माझा माणूस येईल. हो, ठीक आहे सर. मलाणीनं फोन करता साहेबरावांनी किल्लानीला फोन केला. फोन? मी साहेबराव बोलतो. बोला साहेब, किल्लानी बोलतो. काय चाललंय? निवडणुकीचा प्रचार? तुम्ही उभे आहेत का? नाही नाही, माझा एक माणूस उभा आहे. मग काय दादागिरी, भांडणं? हा, थोडीफार होणारच साहेब, शेवटी निवडणूक आहे. त्यांनी मर्डर केलं तर तुम्ही पण करा मग. तेच तर कठीण आहे साहेब. म्हणजे तुम्ही त्याच्या साईडचे आहात, आम्हाला अटक करता, आमच्या गुंडांना उडवायला सांगता. तुम्ही आहात ना, मी भेटायला येतो. काही विशेष? काही विशेष नाही साहेब, येतो. हो, या साहेब, वाट बघतो. तेवढ्यात मलाणीचा माणूस अर्ज घेऊन आला. साहेबरावांनी अर्जाची नोंद केली आणि अर्ज घेऊन निघाला. किल्लानी त्याची वाटच बघत होता. साहेबरावांना बघता किल्लानी म्हणाला, रामराम साहेब. रामराम. चला. कुठे? पोलीस स्टेशनला. का साहेब? काय झालं? तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आली आहे. काय साहेब हे? आम्ही त्याच्या विरुद्ध कंप्लेंट करतो तर तुम्ही घेत नाही, आणि आमच्या विरुद्धची मात्र घेता. काय करू किल्लानी साहेब? वरिष्ठ सगळे त्याच्या ओळखीचे. तो नक्की निवडून येईल. तुमच्या उमेदवाराचं ॲक्सिडेंट होईल, नाहीतर डिपॉझिट तर निश्चितच जप्त होईल, आणि मलाणी निवडून आला ना की मंत्री होईल. काय म्हणता साहेब? मग खरं की काय? मग खोटं सांगतो की काय? तो मंत्री झाला की तुम्हाला कठीण जाणार आहे. मला आताच कठीण झालंय साहेब. तुम्ही आता मला अटक कराल, लॉकअपमध्ये ठेवाल, कदाचित लॉकअपमध्ये माझा मर्डरच कराल. बरोबर ओळखलं. चला, मी नाही येत साहेब, मी वकिलाला फोन करतो, जमानत मिळतो. मी वकिलाला बोलू देणार नाही, असं म्हणून साहेबरावांनी फोनची वायर खेचली. बरे बोलायला येत आहे का हातकडे लावू? साहेब, मी तुम्हाला पैसे दिले आहेत यापूर्वी, याचा विचार करा. किल्लानी साहेब, तुम्ही तुमच्या फायद्याकरता दिले होते. मी नसतो तर कदाचित तुम्हाला जेलमध्येच त्यांनी खलास केला असता. आभारी आहे साहेब त्याबद्दल. आधी केली तशी यावेळी पण मदत करा. काय फायदा? तो परत 2-4 दिवसांनी एखादी कंप्लेंट करेल, परत मला यावं लागेल. नाही साहेब, तसं होणार नाही. म्हणजे? मी आता इथे येणारच नाही. माझं कुठे जात आहे? दुबईला. काय म्हणता? हो, तिथे दुबईला एक दुकान घेतलंय, तिथे धंदा सुरू करतोय. मी इथे राहिलो ना तर आज ना उद्या हा उडवणार मला, हे मला माहिती आहे. तुम्ही जाणार कसे? तुम्हाला तर मी अटक केली. असं करू नका साहेब, मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो. हा काय पोरखेळ वाटला की काय? नाही नाही साहेब, मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो. नाही, तुम्ही आधी पोलीस स्टेशनला चला. साहेब, पैसे देतो तुम्हाला. बरं ठीक आहे. आत्ताच्या आत्ता तुम्ही किसन नगर सोडायला हवं, आणि मी पोचायच्या आधीच तो निघून गेला होता असं मी लोकांना सांगेन. एक काम करा साहेब. काय? तुम्ही इथेच बसा, टीव्ही वगैरे बघा. मी 2 तासात एरोड्रमवर पोचतो. एकदा विमानात बसलो ना की काही प्रॉब्लेम नाही. मध्येच पकडलं तर पैसे फुकट जातील.
बरं ठीक आहे. त्याचा माणूस आतमध्ये गेला, थोडे पैसे घेऊन आला आणि साहेबरावाला दिले. आता तुम्ही मागच्या दाराने जा, पुढे पोलिसांची गाडी उभी आहे. हो साहेब, असं म्हणून खिल्लानीनं ड्रायव्हरला फोन केले. बॉडीगार्डनं त्याचं सामान उचललं आणि कारमध्ये ठेवलं. खिल्लानीनं साहेबरावाशी हात मिळवला आणि म्हणाले, नंतर भेटतो. आता कशाला भेटताय? साहेबराव म्हणाले, तिथेच राहा, तुम्हाला पण टेन्शन नाही आणि माझ्या डोक्याला पण ताप नाही. खिल्लानीनं साहेबरावचा हात हातात घेतला आणि तो बाहेर निघून गेला. साहेबरावने टीव्ही ऑन केला, टाइमपास करत बसले. खिल्लानींनी सांगितलं होतं 2 तासाचा वेळ द्या म्हणून. साहेबरावांनी 2.5 तास दिले. मग पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस स्टेशनला नवीन सिनियर पी.आय. कदम साहेब आले होते. अतिशय स्ट्रिक्ट आणि प्रामाणिक होते. सीपी साहेबांनी मुद्दाम त्यांना पाठवलं होतं. साहेबरावांनी रिपोर्ट केला, साहेब मी खिल्लानीच्या घरी बसलो होतो. सेठ बाहेर गेलेत असं समजलं होतं. मी वाट बघत होतो. 3 तास झाले अजून खिल्लानीचा पत्ता नाही. त्याच्या माणसांना विचारा, निवडणुकीचे दिवस आहेत, तो जाणार तरी कुठे? काहीच समजत नाही साहेब, मी चौकशी केली. ठीक आहे, मग एखाद्या शिपायाला थांबायला सांगा, तुम्ही या परत. येतो सर. 2-3 दिवस चौकशी केली पण खिल्लानी काही सापडला नाही. शेवटी खिल्लानीच्या बायकोनं खिल्लानीचं दुबईहून आलेलं पत्र दिलं. खिल्लानीने लिहिलं होतं, किसन नगरमधल्या भानगडीला मी कंटाळलोय. आता दुबईतच राहण्याचा विचार आहे आणि मी परत येणार नाही. परत आलो तर मलाणी मला खलास करेल. मलाणीलाही समजलं तेव्हा तो म्हणाला, हरकत नाही, मी दुबईला माणसं पाठवीन. माझ्या काकाचा ज्यानं खून केला त्याला मी जीवन सोडणार नाही. एकदा निवडणुका होऊ द्या, मग बघतो त्याला. ठरलेल्या वेळी निवडणुका पार पडल्या. मलाणी प्रचंड बहुमताने निवडून आला. आपल्या विभागातले पक्षाचे नेते त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटायला पाठवले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, साहेब मलाणी प्रचंड बहुमताने निवडून आलाय, त्याला मंत्रीपद द्या. मुख्यमंत्री म्हणाले, नको, एवढंच नको. तो निवडून आला असला तरी त्याची दहशत आहे. हे प्राईम मिनिस्टरला पण माहिती आहे. मलाणी गुन्हेगार वृत्तीचा माणूस आहे. जनतेला वाटायला नको की आपल्या पक्षात सगळेच गुन्हेगार आहेत. त्याला मंत्रीपद नाही मिळणार? मिळेल, पण काही दिवस थांबायला हवं. शांतता प्रस्थापित होऊ द्या. हे सगळं समजल्यावर मलाणी शांत बसला. जास्त काही करून चालणार नाही हे त्याला समजलं. तो आताशी 30-32 वर्षाचाच होता. मलाणीचे विचार चालले होते तेवढ्यात हनीफ आला. दादा, तानाजीचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. काय काय झालं? तो सर्वांना सांगत असतो, या गोंडाला दारूच्या भट्ट्या लावणाऱ्याला तुम्ही आमदार केलं, हा काय जनतेची सेवा करणार? अच्छा, हो दादा, जाम बदनामी करतोय. ठीक आहे, तूच काम करून टाकते. काळजी करू नको. आपल्या एरियातली नको पोरं, बाहेरची आण. ठीक आहे दादा. मलाणीनं हनीफला पैसे दिले आणि राहिलेले पैसे काम झाल्यावर देतो म्हणाला. हनीफ निघून आला. अनेक दिवसापासून त्याच्याकडे काम नव्हतं. हनीफनं त्या पोरांना तानाजीचा फोटो दाखवला. हा, कुठे भेटेल दादा? हा, इथेच राहतो, किसन नगरात. लीडर आहे युनियनचा. ठीक आहे, ॲडव्हान्स देता का दादा? हनीफनं पैसे दिले. काम व्हायला पाहिजे. काम झालं की ते थांबू नका. हो ठीक आहे दादा. तिघे नेहरू चौकात आले. तानाजीला शोधून काढलं. कुठे येतो, काय जातो, ऑफिसात कधी असतो ते सगळं बघितलं. नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा आले. तानाजी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलत असताना तिघांनी रिव्हॉल्वर काढलं. धडाधड गोळ्या झाडल्या. त्या अवस्थेत तानाजी ओरडत होता. त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होता, पण ते तिघही जण तिथे थांबले नाहीत आणि पळून गेले. तानाजीच्या अंगातून रक्त वाहत होतं तरी तो जिवंत होता. त्याला हॉस्पिटलमध्ये करण्यात आलं. त्यापूर्वी त्याने सांगितलं, मला मलाणीनं मारलं. ती त्याचीच माणसं होती. शंकरला मी ओळखतो, तो होता त्या मारणाऱ्यात. तो तिथे राहतो. असं म्हणून त्याने तानाजीनं प्राण सोडले. एखाद्या वेळी मरतेवेळी एखादी माणूस सांगतो ते खरंच समजलं जातं. पोलिसांनी केस रजिस्टर केली. मलाणी म्हणाला, तानाजी माझा शत्रू होता. मला त्रास व्हावा म्हणून त्यानं माझं खोटं नाव सांगितलं. कमिशनर वगैरे सगळे मलाणीचे मित्र. मलाणीला कोण बोलणार? मलाणीनं साहेबरावांना बोलवलं. साहेबराव, एक काम करा. बोला साहेब. पेपरवाल्यांनी माझ्या विरोधात खोट्या बातम्या छापायला सुरुवात केली. एखाद्या वेळेस वरून ऑर्डर येईल, त्यावेळेस कळवायला विसरू नका. पण साहेब, मी एकटा नसतो, अनेक जण असतात, सर्वांना खुश ठेवायला हवं. ठीक आहे ठीक आहे, आपण करू, पण शक्यतो तुम्ही आता काही भानगडी करू नका, साहेबरावांनी समजावलं. का? आता पुन्हा नवीन निवडणुका जवळ येत आहेत. जे गडबड करतील त्यांना उचलण्यासाठी सांगितले. लोकसभेच्या निवडणुका? हो, पण निवडणुका पोलिसांना सगळ्या सारख्याच. लोकसभा, नगरपालिका, विधानसभा.
ठीक आहे ठीक आहे, मी काही गडबड करत नाही. मलानीनं गडबडी बंद केल्या. खिलनानी तर परदेशात पळाला होता. काही लोकांना त्यांनी ढगात पाठवलं होतं. छोटे मोठे गुंड त्यालाच दादा मानत होते आणि मुंबईचे काही गँग त्याला माहिती होत्या. मलानीनं आपलं लक्ष बांधकामाकडे वळवलं. त्याला एक मोठं हॉटेल बांधायचं होतं. निवडणुका झाल्या, मुख्यमंत्री खासदार पदासाठी उभे होते. ते निवडून आले, ते दिल्लीला गेले. त्यांना मंत्रिपद दिलं. दिल्लीत एखादं काम असलं तरी मलानी आता करून घेऊ शकला असता. जुने मुख्यमंत्री दिल्लीला गेले आणि नवे मुख्यमंत्री आले. नवीन मुख्यमंत्र्यांनी मलानीला बोलवलं. आमच्या गावी एक वृद्धाश्रम बांधायचा विचार आहे. मी मदत केली तर ते शक्य. हो, देणगी ना? देतो ना साहेब. आम्ही कधी नाही म्हणालो का? किती देऊ? 25 लाख. 25 लाख नाही हो, 25 कोटी रुपये पाहिजे. हो साहेब, एवढे कुठनं आणणार? का? तुमचे धंदे तर बरेच चाललेत. साहेब, विधानसभेच्या निवडणुकीत फार खर्च झाला. परत लोकसभेच्या निवडणुकीत पैसे दिलेलेत. मग तरी पण तुमचे धंदे चालूच आहेत की. आम्ही आहोत आता नवीन आलेले. साहेब, आम्हाला मंत्री कधी करताय? हा, ते बघूया. तुम्ही याचं काय करताय? साहेब, मी काहीतरी बघतो, अरेंजमेंट करतो. मलानी नमस्कार करून बाहेर आला. मुख्यमंत्र्यांनी डीजीना फोन केला आणि बोलवून घेतलं. डीजी येईपर्यंत आपल्या माणसांकडनं मलानीची माहिती घेतली. डीजी आले आणि बसले. हा, बसा, आपल्याशी बोलायचं होतं. हो साहेब. हा, मलानी बघा गुंडगिरी करतो. किती मर्डर केले, दारूचे धंदे, अनधिकृत बांधकाम. साहेब, तो आपल्या पक्षाचा आहे म्हणून आम्ही कानाडोळा करतो. पक्षाचं नाव काय बदनाम करायचंय का? जनता काय झोपली आहे का? त्यांना दिसतंय हे सगळं. त्याचा परिणाम मतदानावर होईल. हे तर आहेच साहेब. ही जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो. या गुंडगिरीला तुम्ही जबाबदार आहात. मी साहेब? मग काय? मनात आणलं तर तुम्ही या सर्वांना जेलमध्ये पाठवू शकता. त्यांच्यावर आरोप ठेवू शकता. साहेब, मी यापूर्वी प्रयत्न केला साहेब. आपले गृहमंत्री, आधीचे मुख्यमंत्री, त्यांनी मला सांगितलं होतं काही करू नका म्हणून. ठीक आहे, आता असे कायदे काढा की जामीनच मिळणार नाही म्हणून आणि विटनेस करता येणार नाही. चालेल साहेब, एक अडचण होती. बोला. त्या विभागातले सीपी पण बदलायला हवेत. माझ्या मार्गात कदाचित अडचणी येतील. हा, चालेल. एक चांगला IPS आहे, त्याला दिलं तर बरं होईल. हा, सांगा ना. चालेल. मुख्यमंत्र्यांनी बेल दाबली आणि PA ला सांगून CPची बदली करायला सांगितली आणि दुसऱ्या नवीन ऑफिसरला किसन नगरचा चार्ज घ्यायला सांगितले. थोड्याच वेळा डीजी दोन्ही पत्राच्या कॉपीज घेऊन निघाले आणि आता कायदा सुव्यवस्था कशी टाकायची याचा ते प्रत्यक्ष दाखवणार होते. इन्स्पेक्टर कदम पेपर वाचत बसले होते. तेवढ्यात फोनची बेल वाजली. हॅलो, इन्स्पेक्टर कदम स्पीकिंग. कदम साहेब म्हणाले. मी तुमचा नवीन CP बोलतो. गुड मॉर्निंग सर. कदम एकदम ताठ होत म्हणाले. मी काय सांगतो ते ऐका. आमदार मलानीला अटक करायची. अटक म्हणजे कशी? नेहमीसारखी नाही. अटक केली ती बाहेर यायला नको. नवीन कायदा आलाय तो लावा. पेपर तयार करा, माझ्या सह्या घ्या, वकिलाला पेपर दाखवून घ्या. ते कोर्टात मजबूत व्हायला हवी. समजलं? येस सर. आणि मला एकदम कॉन्फिडेन्शियली सांगा. कुठली भानगड नको. 1-2-4 दिवसात ही कामं व्हायला पाहिजे. येस सर. डीजी आणि CM साहेबांची ऑर्डर आहे. तुम्ही जर काही गडबड केली की तुम्ही सस्पेंड होणार. समजलं? येस सर. कदम म्हणाले आणि फोन कट झाला. इन्स्पेक्टर कदमने बेल दाबून साहेबराव पाटलांना बोलवलं. साहेबराव पाटील येऊन उभे राहिले. साहेबराव, एक महत्वाचं काम आहे. खरं तर मी तुम्हाला सांगायला नको, पण मला विषय माहिती नाही म्हणून तुम्हाला सांगतो. सांगा ना साहेब. जे सांगाल ते सिक्रेट राहील. बघा. हा, येस सर. माझ्यावर विश्वास ठेवा साहेब. तुमच्या मित्राला अटक करायची आहे. कोण? इथला आमदार मलानी. मला वाटलंच साहेब. म्हणजे होम मिनिस्टर बदलले, CP बदलले, तेव्हाच मला वाटलं मोठी भानगड आहे म्हणून. त्याच्या सर्व जुन्या केसेस काढा, पुरावे गोळा करा. मला CP साहेबांनी सांगितलंय पेपर तयार करायला सांगितलंय. सर, त्याला अटक केली आणि नंतर आपल्या वरिष्ठांनी ऑब्जेक्शन घेतलं तर? तुम्हाला काय रायटिंगमध्ये ऑर्डर हवी आहे काय? बरं होईल साहेब ते. अरे ठीक आहे. म्हणून कदम साहेबांनी साहेबरावांना पत्र लिहून दिलं. साहेबराव ऑर्डर घेऊन निघाले. 2 शिपाई घेतले, अंतरावर जीप थांबवली आणि मलानीला फोन केला. मलानी साहेब, तुमच्या अटकेचं वॉरंट आहे. काय? मलानी केलं. हो, वकिलाला बोलवतो, जमानतीचे कागदपत्र तयार करतो. काय उपयोग नाही. तुमच्या अशा
कायद्याखाली अटक करणारे की त्यात जामीनच मिळत नाही. मग काय करू? तुम्हाला फक्त साहेबच वाचवू शकतील. दिल्लीचे? हो, पण ते कोणाला भेटत नाही म्हणे. काय माहिती. बेटा बघा, मग निघा लगेच. तुम्ही अडवणार नाहीत ना? मी तुम्हाला 1 तास देतो. तेवढ्यात तुम्ही किसननगरच्या हद्दीबाहेर जाल. मग ठीक आहे, भेटू. चालेल, साहेबराव म्हणाले. मग जीप घेऊन उगाचच राऊंड मारत बसले. 1 तासानं मलाणीच्या घरी पोहोचले. वॉचमन म्हणाला, साहब तो नहीं है, किधर गया? मालूम नहीं साहब. ऑफिस में होगा. नहीं साहब. साहेबरावांनी नगरपालिकेत शोधलं, पक्ष कार्यालयात चेक केलं. मलाणीचा पत्ता नव्हता. साहेबराव परत पोलीस स्टेशन आले. काय झालं कदम साहेब? कुठेच दिसत नाही सर. फरार झाला की काय? मला वाटतंय सर तसंच. मला वाटलंच होतं. काय सर? तुम्हाला सांगितलं ना की तुम्ही कामाचे 12 वाजवणार. तुम्हाला माझा संशय येतोय? मग काय त्याला स्वप्न पडलं होतं का? मी सांगतो त्याप्रमाणे प्लॅन आखला तर तुम्ही अजूनही त्याला पकडू शकता. ते कसं काय? हो, मंत्रालयात गेला असेल सर. कशाला? हे ऑर्डर कॅन्सल करायला. खरं सांगता की काय? मग कुठे दुसरीकडे जाणार साहेब? किशन नगर शिवाय त्याला विचारतो कोण? आता आपल्याकडे किती PS आहेत? 6 आणि इन्स्पेक्टर? तुम्ही धरून 3. इन्स्पेक्टर कदमने सगळ्यांना बराबर बोलवलं. एकाला एअरपोर्टला, दुसऱ्याला रेल्वे स्टेशनला, तिसरा एसटी स्टँडला, चौथा मलाणीच्या घरी, 5वा ऑफिसमध्ये, 6वा शिवाजीनगर स्टेशनवरती, 7व्याला बॉम्बे सेंट्रल. मंत्रालयात स्वतः कदम साहेब गेले. प्रत्येकानं नेमून दिलेल्या विभागात राऊंड मारायची त्यांनी चौकशी करायची होती. मलाणी कुठेच सापडत नव्हता. DG साहेब आपल्याला सोडणार नाहीत या कल्पनेने कदम साहेबाला घाम फुटला होता. कदम कंटाळून गेले. स्टेशन जवळच्या मारुतीला हात जोडून म्हणाले, देवा यातून सोडव मला. तुला 5 किलो पेढे चढवतो. एवढं बोलतात तेवढ्यात त्याला मलाणी दिसला. त्याच्या हातात ब्रीफकेस होती आणि स्वतःची कार सोडून तो टॅक्सीत बसायला चालला होता. कदम साहेब त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले, मलाणी, यू आर अंडर अरेस्ट. किसन नगरच्या पोलीस स्टेशनमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण होतं. ज्या गुंड्याची दहशत होती, ज्याच्याशी पोलीस अधिकारी घाबरायचे, गुंड्याच्या रूपात वावरणाऱ्या नेत्याला पोलिसांनी अटक केली होती. कदम साहेबांवर अभिनंदनाचा हरतुऱ्याचा वर्षाव होत होता. तेवढ्यात एक शिपाई पत्र घेऊन आला. पत्र कदम साहेबांच्या नावावर होतं. कदम साहेबांनी ते फोडलं तर आज साहेबरावाची सस्पेंडची ऑर्डर होती. कदम साहेबांनी साहेबरावाला ऑर्डर दिली. ते ऐकून साहेबरावाचं डोकं भडकलं. ज्या DGनी त्यांना किसन नगरला पाठवलं होतं त्यांनीच ही ऑर्डर काढली होती. कदम साहेब त्यांचा चेहरा निरखत होते. साहेब, मी जरा जाऊन येतो. कदम साहेबांनी मान हलवली. साहेब किसन नगर म्हणून निघाले ते सरळ DGच्या केबिनमध्येच. साहेबराव तुमचीच वाट बघत होतो. साहेब ही ऑर्डर? साहेबराव ऑर्डर टाकून मीच काढली. सर माझी काही चूक नाही. एक चूक असेल तर सांगता येईल. मला पण कळू द्या ना साहेब, तेवढंच बरं वाटेल. पहिली चूक म्हणजे तुम्ही तिथे गेल्यापासून मला रिपोर्ट केला नाही. दुसरी चूक म्हणजे तुम्ही दोघांकडून पैसे खात बसलात. तिसरी चूक म्हणजे शिंदेला तुम्ही थॉमस बरोबर अटकव दिले. आणि चौक म्हणजे मलाणीला पळून जायला सांगितलं. आणखी त्या माझ्या चुका नाहीत सर. मी आपण दिलेल्या योजनेप्रमाणे काम करत होतो. म्हणजे मी आपल्याला रिपोर्ट दिला नाही कारण माझ्या ऑफिसमध्ये पण मलाणीची आणि HMची माणसं होती. पुढे शिंदे साहेबांना मी कोर्टात जाऊ दिलं कारण मलाणी अडकावा माझी अशी इच्छा होती. नाहीतर मला त्याचा पाठलाग करून थॉमसला वाचवता आलं असतं. थॉमस एक गुंडच होता. तो मेला हे पोलिसांचं काम कमी झालं. पुढे मलाणीला पळून जायला सांगितलं कारण एखादा चोर पळून जातो तेव्हा तो गुन्हेगार आहे हे सिद्ध होतं. तो कुठे मिळेल हे मीच कदम साहेबांना सांगितलं होतं. वाटलं तर फोन करून विचारा साहेब. शिवाय आपल्याला मलाणीला पकडण्याची ऑर्डर माझ्याचमुळे मिळाली. कशी काय? आपण म्हणत होतात काय, टाटा काढा आणि खेळा ठोका. तोच प्लॅन मी अंमलात आणला. मलाणीची नव्या CMशी दोस्ती नव्हती. त्यांच्याशी दोस्ती झाली तर मलाणी परत पोलीस खात्याच्या उरावर बसला असता. त्याला CMने बोलवलं हे समजताच मी त्याला भेटलो. सांगितलं की नवे CM तुला पैसे मागतील, त्यांना ते देऊ नको. कारण CMचं आणि दिल्लीच्या साहेबाचं पटत नाही म्हणून. दिल्लीच्या साहेबाला जर समजलं तू पैसे देतोयस तर ते खवळतील, रिलेशन तोडून टाकतील. आता मुंबईचे CM मोठे का दिल्लीचे साहेब मोठे ते ठरव. म्हणून मग मलाणीनं CMला पैसे नाही दिले. CM भडकले, तुम्हाला बोलवलं. ते ठीक आहे. DG आता नरम म्हणाले. आणि पैसे मात्र दोघांकडून खाल्लेस तू. ते आपल्याच करता खाल्ले साहेब. माझ्या करता? DG आश्चर्याने म्हणाले. हो साहेब, आपण मागे इंटरव्ह्यूत म्हणाला होतात माझे आई वडील नगरचे, दोघेही आता नाहीत, म्हणून त्यांच्या स्मरणार्थ मला स्मारक बांधायचं.
स्मारक बांधण्यासाठी मी हातभार लावा म्हणून काही पैसे गोळा करत होतो. बरं बरं ठीक आहे. साहेबांनी त्याच्याकडे बघत राहिलं होतं. हे तू म्हणतोयस ते सगळं मान्य आहे मला, पण आता एक काम करतो, हे थोडे दिवस सस्पेंड राहू दे, नंतर चौकशी करून ही ऑर्डर कॅन्सल करतो. तोपर्यंत महिनाभर आराम कर. चालेल साहेब. साहेबराव परत मुंबईला आले तर माधुरी आणि विश्वासरावांना अतिशय आनंद झाला होता. आता त्यांचं टेन्शन कमी झालं होतं. माधुरीचा तर साहेबराव जीव ही प्राण होता. साहेबराव दिसला नाही तर त्याला कधी भेटतो असंच माधुरीला व्हायचं. आणि तोच साहेबराव जवळजवळ वर्षभर किसननगरला होता. नवीन आलेल्या केसेसबद्दल विश्वासराव साहेबरावांना सांगत होते. एवढ्यात इंटरकॉमचं बजर वाजलं. येस, कोणीतरी कस्टमर आलं होतं. हा ठीक आहे विश्वासराव, तुम्ही ते बघून घ्या असं म्हणाले. आणि तेवढ्यात परत फोन वाजला. हॅलो साहेब, मी बाबू मायाबारवाला. हा काय म्हणतो बाबू? बाईंनी बोलवलंय तुम्हाला, जाम चिडलेत. कधी भेटू? लगेच. बांद्रा हायवेवर मी वाट बघतो. साहेबराव बांद्रा हायवेवर पोहोचले. कार उभीच होती. साहेबरावाच्या डोळ्याला पट्टी बांधली. 2-2.5 तासांनी पट्टी काढली. साहेबराव अमरबाई पुढे उभे होते. काय म्हणतो साहेबराव? अमरबाई म्हणाले. ठीक चाललंय बाई. मी सांगितलेल्या कामाचं काय झालं? कोणतं काम बाई? मी म्हणालो होतो तिथे काय चाललंय ते कळव. तू काहीच कळवलं नाहीस. एवढं काही महत्वाचं झालं नाही. काय महत्वाचं झालं नाही? किल्लाने दुबईला पळाला, मला आणि जेलमध्ये गेला, यापेक्षा महत्वाचं काय होतं? दोघंही जिवंत आहेत बाई. मला दोघांच्याही मर्डरच्या ऑफर आल्या होत्या. कोणाकडून? एकमेकांकडनं. मग न मारताच दोघांना खूप त्रास झाला. तेच तर म्हणतो, दोघंही हातातून माझ्या निघून गेले. त्यांचे पैसे मला दर महिन्याला मिळत होते, ते तुझ्यामुळे बंद झाले. हे मी तुमच्याच करता केलं बाई. नाही करता? मी दोघांच्याही जवळ गेलो होतो बाई. मलानींना पैसे वाटले होते, किल्लानींना थोडे कमी वाटले असते. राजकीय नेत्यांना पैसे दिले होते, काही पोलिसांना, नागरिकांमध्ये पण बरेच वाटले होते. मग ते एवढे पैसे कमवत होते आणि तुम्हाला त्यातले 1% पण देत नव्हते. मग त्यापेक्षा तुम्ही तुमची माणसं ठेवली तर कितीतरी जास्ती कमाई करू शकता. मला त्यांचे अड्डे कुठे माहिती आहेत. त्यात काय कठीण आहे भाई तुम्हाला? तिकडच्या कुठल्याही माणसाला सांगा, तुम्हाला जास्त इन्कम सुरू होईल की नाही. पण मी ऐकलंय की तिथला इन्स्पेक्टर आणि CP फार कडक आहे. हा कडक आहे सर, पण थोडंफार हे धंदे चालू शकतात ना. ठीक आहे, बाबूला ती यादी दे सगळ्या धंद्यांची, मी माणसं लावतो. ठीक आहे भाई. साहेबराव, काय भाई? माझ्या एक लक्षात आलंय, नेते येतात जातात, गुंड मारतात, तडीपार होतात, शेवटी पोलीस सगळ्यांनाच पुरून उरतात. हे तुझंच उदाहरण आहे बघ समोर माझ्या. खरंय भाई. साहेबराव मान खाली घालून हसत म्हणाले.